नागपूरच्या माजी महापौर आणि भाजप नेत्या अर्चना डेहनकर माझ्यासोबत आहे. ताई, काय सांगणार? तुमच्या पतीनं प्रभाग 17 मधनं बंडखोरी केली, त्यांना उमेदवारी भाजपनं दिली नाही, त्यामुळे तुम्ही आता एकीकडे पक्ष दुसरीकडे पती म्हणून तुम्ही माहेरी आले आहे. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे उमेदवार कार्यकर्ते आहे, पदाधिकारी आहे, त्यांच्या प्रभागामध्ये त्यांनी उमेदवारी मागितलेली होती. माझ्या पतीनी, जे की माझे पती जरी आहे तरी ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पण आहे. गेल्या 85 पासून ते पण कार्य करतात. त्याच्यामुळे प्रभाग 17 मधून त्यांनी उमेदवारी मागितली होती. परंतु जे काही राजकीय समीकरणं असतील किंवा पक्षाने हे ठरवलं आणि दुसऱ्याला ती उमेदवारी गेली, त्याच्यामुळे त्यांचा जो काही रोष असेल तो तुम्ही त्यांना विचारा त्यांच्या पद्धतीचा. परंतु मी त्यांच्याशी बोलले, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना म्हटलं की आता तुम्ही अपक्ष उमेदवारी करता, म्हणजे अपेक्षा करता तुम्ही फॉर्म भरू नका. परंतु त्यांची इच्छा होती की त्यांनी तो फॉर्म सबमिट केला. मी चर्चा केल्या आणि तीही ते मानले नाही. त्याच्यामुळे मला असं वाटलं की राजकीय, म्हणजे परिवारात आमचे परिवाराच्या संदर्भात कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, परंतु जेव्हा राजकीय विचारधारा किंवा राजकीय जेव्हा द्वंद्व होतं, विचारधारेत कुठे फाटा फुटतो, त्यावेळेला मला असं वाटलं की मला जर पक्षासोबत राहायचं असेल तर इथे राहून ते शक्य नाही. आणि म्हणून मी 2 दिवस त्यांना तो एक स्पेस देण्याकरता हा निर्णय घेतला की आपण बाजूला होऊन यांना थोडासा विचार करायची वेळ द्यावी. पण ते तटस्थ होते की मला अपक्ष लढायचंच आहे म्हणून. आता तुम्ही पती अपक्ष आहे, बंडखोरी केलेली आहे, आता तुम्ही कुठे राहता सध्या? माझं माहेर आहे मनीष नगरला आहे. माझं माहेरचं नाव ढोक आहे. सुनील माझा मोठा भाऊ इथे असतो, त्याच्याकडे मी आलेली आहे. खरं तर नागपूर शहरात, म्हणजे भारतीय जनता पक्षाचं मी पण 97ला नगरसेविका होती. माझं भाग्य की देवेंद्रजी फडणवीस ज्यावेळेला महापौर होते त्यावेळेला मला सुद्धा त्या ठिकाणी नगरसेविका म्हणून प्रतिनिधित्व करायची संधी मिळाली. 2007मध्ये नगरसेविका झाल्यावर मला महापौर केलं पक्षाने आणि निश्चितच शहरामध्ये माझं नाव झालं. 2012 पासून आजतागायत मी भारतीय जनता पक्षाचं काम संघटनेमध्ये करते आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि नागपूर शहरात इतर वॉर्डांमध्ये कार्यकर्ता आणि जनतेशी संपर्क आहे, समाजामध्ये चांगली प्रतिष्ठा आहे. तर कुठेही मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करेन. तुम्ही अजून समजून, कारण की 2 दिवस आहे उमेदवारी अर्ज घ्यायला, तुमच्या पतीला समजावून सांगणार की त्यांनी परत घ्यावा? नाही, मी समजावून सांगितलं फॉर्म टाकूच नका, पण त्यांनी फॉर्म टाकलेला आहे. आता त्याच्यामुळे त्यांची लढाई पक्षश्रेष्ठीसोबत आहे, ते बघतील काय करायचं. मी माझा निर्णय घेतलेला आहे की मला पक्षासोबत राहायचं आहे. तुम्ही भाजपचा प्रचार करणार माहेरी राहून? हो, माहेरी राहून आणि घरी गेली तरी तुमच्या माध्यमातून मी हे सांगते आहे त्यांना, म्हणजे TV9च्या माध्यमातून पण मी हे सांगेन की मी पक्षासोबत असेल. झालं जे काही असेल, एक पती म्हणून मला नक्कीच त्यांच्याबद्दल आहे किंवा त्यांना ते त्यांच्या बाजूनी योग्य असतीलही, पण मी पक्षाच्या सोबत आहे, तर माझा निर्णय ठाम आहे की मी पक्षासोबत असेल. तुमच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. भावनिक केवढे वर्ष झाले ते पक्षात काम करतायत. तुम्ही पण त्या दिवशी गडकरी साहेबांकडे गेले होतात उमेदवारी मागण्यासाठी, तरीही उमेदवारी मिळाली नाही. नाही, उमेदवारी खरी दावेदारी विनायक डेहनकरांनीच केली होती. पक्षातल्या सगळ्या नेत्यांनी तसंच संकेत दिले होते की विनायकराव डेहनकरांचा त्यांचा असेल. मी गेले असेल तरी, कारण मागच्या वेळेला ॲक्च्युली 2017मध्ये असं झालं होतं की ज्यावेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि प्रभाग 17चं जी स्ट्रक्चर आहे आज जे आहे तेच त्यावेळेला पण होतं. त्याच्यामुळे त्याच्यात एक महिला ओपन आपल्याला शेवटपर्यंत मिळालेली नव्हती, असा संकेत होता सगळ्या बाजूनी. आणि म्हणून त्यावेळेला ती वाया गेली. म्हणजे 151 पैकी आपण 150च नगरसेवक शहरामध्ये लढवले होते आणि एक ओपन महिला आपण सोडली होती. काँग्रेसची याच उमेदवाराची, म्हणजे मनोज साबळेची बायको हर्षला साबळे ही काँग्रेसकडनं उभी होती आणि भारतीय जनता पक्षाची ओपन कॅटेगरीमध्ये महिलाच प्रतिद्वंदी नव्हती. आपण अपक्षाचा पाठिंबा घेऊन त्या ठिकाणी लढलेलो होतो. तशी नौबत यावेळेला येऊ नये म्हणून मी त्यांना म्हटलं होतं की जर तशी सिच्युएशन आहे तर मी लढायला तयार आहे, मला द्या म्हणून. दिली? तुम्हाला दिली नाही? नाही. साबळेंना दिली. हां,
मनोज साबळेला काँग्रेसच्या उमेदवाराला पक्षामध्ये घेतलं. आणि म्हणजे एकंदरीत विनायकरावांचा जो त्रादा आहे तो याच्याच करता आहे की प्रभाग 17मध्ये जे उमेदवार आहे, म्हणजे मी जेव्हा त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तर त्यांचं म्हणणं हे आहे की प्रभाग 17मध्ये एक तुम्ही काँग्रेसचा माणूस आणला, त्याला एक दिवसाआधी आणलं, ज्यांनी अनेक वर्ष काँग्रेसच्याच पक्षामध्ये नगरसेवक तो होता, अचानक तो आला, कारण त्याच्या पत्नीची यावेळेला स्थिती चांगली नव्हती, ती हारली असती हे 100% होतं. आणि त्यामुळे त्यांनी ते पलटी मारलेली आहे. भारतीय जनता पक्षात तो आला. त्या आल्यानंतर प्रभाग 33चा जो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याला न देता तिथे कॉम्प्रोमाइज करून त्याच्या पत्नीला दिलं. दुसऱ्या जो नगरसेवक होता त्याच्या मागच्याच वर्षी त्याचं लग्न झालं, त्याच्या पत्नीला दिलं. आणि आमच्या भागातला जो नगरसेवक आहे तो प्रभाग 18मध्ये राहतो, त्याला प्रभाग 17मध्ये दिलं. आणि म्हणून हे वातावरण टापलं. म्हणजे मग ते म्हणतात की माझी चूक काय, मी पक्षासोबत निष्ठा म्हणून राहिलेलो आहे इतके वर्ष, तर माझी चूक काय की हे एवढं सगळं चालतं, मी का नाही, असा म्हणून त्यांनी तसा निर्णय कदाचित घेतला असावा. म्हणजे अधिक माझ्यापेक्षा त्यांना विचारावं की त्यांनी का निर्णय घेतला. पण माझा निर्णय हा आहे की मी अपक्ष बंडखोरासोबत नाही राहणार. आता तुम्ही 17मध्ये कुणाचा प्रचार करणार, भाजपच्या उमेदवाराचा की पतीचा? ते बघा, प्रभाग 17च्या संदर्भामध्ये माझ्यापर्यंत तशी दुविधा येऊ नये म्हणूनच मी तो प्रभाग सोडून या ठिकाणी आलेले आहे. याही ठिकाणी बऱ्यापैकी माझा संपर्क आहे, नाही आहे असं नाही आहे. पक्षाने आदेश दिला तर कुठल्याही जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जाऊन मला प्रचार करायला सांगितलं तर मी जाईन, किंवा मग इथेच दुसऱ्या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचा प्रचार करेन. शेवटचा प्रश्न, बऱ्याच कार्यकर्त्यांच्या तक्रारी आहे की जे वर्षानुवर्ष काम करतात त्यांना उमेदवारी नाही, आणि आत्ता जे आले इतर पक्षातून त्यांना उमेदवारी दिली, अनेकांच्या तक्रारी आहे. एक बाजू ही पण आहे की ज्या भागांमध्ये पक्ष मजबूत नाही आहे त्या ठिकाणी बाहेरचे आणून केले. पण नागपूर शहरामध्ये तशी स्थिती नाही आहे. म्हणजे उत्तर नागपुरात कदाचित आम्ही थोडंसं कमी असू, पण बाकी ठिकाणी मध्य नागपूर, दक्षिण पश्चिम किंवा पश्चिममध्ये इतकी वाईट स्थिती नाही आहे की बाहेरच्या लोकांना आणून आम्ही लढवलं पाहिजे. साहेबांना कोणी आणलं मग? मी कोणाचं वैयक्तिक नाव मैत्री खातर कोणी आणलं असं काय आहे? नाही, पक्षाने आणलं असंच म्हणेन मी. खूप खूप धन्यवाद. अर्चनाताई माहेरी आलेल्या आहे. त्यांच्या पतीचा त्रागा स्वाभाविक आहे. 30-35 वर्ष पक्षाचं काम करूनही उमेदवारी मिळाली नाही, आणि बाहेरून आलेल्या काँग्रेसमधून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली, त्यामुळे हा संपूर्ण मनस्ताप जो आहे तो होतोय असं त्या म्हणतात. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.